यानंतर पुढची बातमी रत्नागिरीमधून। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील पावसाळी पर्यटन स्थळ रघुवीर घाट तात्पुरता पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय। दरड कोसळण्याचा आणि रस्ता खचण्याचा धोका लक्षात घेऊन उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी 9 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत। संभाव्य अपघात टाळण्यासाठी पर्यटकांनी आदेशांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। कोकणामध्ये गेल्या आठवडाभर मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली आणि अनेक ठिकाणं ही या ठिकाणी आता धोकादायक बनलेली आहेत। आपण उभे आहोत रत्नागिरी आणि सातारा ह्या जिल्ह्यांना जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटामध्ये। माझ्या बाजूला तुम्ही जर बघत असाल तर रघुवीर घाटामधून मोठ्या प्रमाणामध्ये दरड या ठिकाणी कोसळलेले आहे। मोठमोठे अतिशय 10 ते 20 टनापेक्षा जास्त वजन असलेले जे खडक आहेत ते या ठिकाणी सह्याद्रीच्या रांगांमधून आता खाली रस्त्याच्या दिशेने खाली ढासळलेले आहेत। पर्यटकांना अशा ठिकाणी जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना निर्देश हे शासनाकडून देण्यात आलेले आहेत। परंतु या ठिकाणी आज देखील पर्यटकांची गर्दी या रघुवीर घाटामध्ये असलेली पाहायला मिळते। एका बाजूला पर्यटकांची गर्दी आहे, दुसऱ्या बाजूला कोणत्याही प्रकारे या ठिकाणी प्रशासनाने दक्षता घेतलेली आपल्याला पाहायला मिळत नाही। तिसऱ्या बाजूला पावसाळ्याच्या आधी या घाटाची जी देखभाल दुरुस्ती करणं सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी होती, त्यांनी देखील आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडलेली या ठिकाणी दिसत नाही आहे। त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी दक्षता घेण्याची गरज आहे आणि शासनाने आता या अशा धोकादायक ठिकाणांपासून लोक कशी सुरक्षित दूर राहतील यासाठी पाहणं गरजेचं आहे। पुढारी न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।